मित्रांनो, ईश्वरी खूप मोठ्या अडचणीत सापडलेली आहे. कारण ईश्वरीला असं कचाट्यात सापडवलेलं आहे, की आता ईश्वरीकडे कोणता मार्गच नाही त्यातून बाहेर पडायला. इकडे असं झालेलं आहे, की आता आजीने ईश्वरीवर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी ईश्वरी पार पाडणार की नाही याची चिंता आता सगळ्यांना आहे. परंतु आता ईश्वरीने डायरेक्ट नकारच दिलेला आहे आणि चाव्या आजीच्या हातात दिलेल्या आहे. मला ही जबाबदारी पार पाडता येणार नाही म्हणून. बापरे! ईश्वरीने असं का केलं असेल? परंतु तिच्यावर आधीच खूप मोठं टेन्शन आहे, की तिच्या आईचं आणि अर्णव सरांच्या बाबांचं काही होतं की नाही हे तिला जाणून घ्यायचे आणि त्यात आजीने तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली. त्यामुळे ती बिचारी खूप घाबरून गेलेली आहे आणि आता त्यामुळे तिने चाव्या रिटर्न केलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं आहे. इकडे राकेशने तर खूप मोठी खेळी खेळलेली आहे. राकेश आता अर्णवला बोलत आहे, की चिंटुकल्या तुला काय वाटलं रे, की तू अंजलीचं आणि तुझं जॉईंट एक खातं एकत्र केलं म्हणून काय मला पैसे काढता येणार नाही. आता त्याने काय आयडिया केलेली आहे माहिती आहे का? त्याने आता चेकवर सेम अर्णवसारखी सही केलेली आहे आणि आता तो ब्लँक चेक एका व्यक्तीकडे देऊन पैसे काढून आणायला लावलेले आहेत. नीचपणाची हद्द पार केली आहे राकेशने. इतका नीचपणा कोणी करतं का? आतापर्यंत त्याने खूप नीचपणा केला, परंतु तो आणखीन 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 खालच्या पातळीला चाललेला आहे. इतका नीच, इतका खालच्या पातळीला गेलाय की त्याचं लिमिटच राहिलेलं नाही. परंतु असो, आता इकडे मात्र आपली ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे ईश्वरी आता आईसोबत तर डायरेक्ट बोलणं होत नाही म्हणून ती काय करते, रेकॉर्डिंग चालू करते आणि रेकॉर्डिंगवर सांगत असते की आईला, की आई अगं मला फोटो सापडलेत काही, तुझं आणि अर्णव सरांच्या बाबांचं काही होतं का, म्हणजे तुमचा काही संबंध होता का, असं मला फोटोमध्ये मी पाहिल्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे. म्हणजे असं ती बोलत असते. म्हणजे तिला असं वाटतं की माझ्या आईपर्यंत मला डायरेक्ट तर बोलता येत नाही, ॲटलिस्ट मी रेकॉर्डिंग करून माझ्या आईला सांगू शकते. परंतु आता हे सगळं मागून ती वल्लरी ऐकत असते. इकडे मात्र आपला आकाश अर्णवला प्रेमाचे धडे देत असतो, कारण तोही प्रेमात पडलेला आहे ना नम्रताच्या. त्यामुळे तो आकाशला आपलं अर्णवला सांगत असतो, की तू जर सांगितलंच नाही तर ईश्वरीला कसं कळणार तुझ्या मनातल्या भावना. त्यामुळे इतना तो करना ही पडेगा ना भैया. तर तू आता तुझ्या मनातल्या भावना ईश्वरीला सांगून टाक, असं तो त्याला सांगत असतो. परंतु मित्रांनो, सगळंच काही किचकट झालेलं आहे. इकडे आता त्रिकोट झालेला आहे. ईश्वरीला जबाबदारी दिलीये. दुसरी म्हणजे ईश्वरीच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलंय, ज्यातून तिला बाहेर पडायचे आणि त्यासाठी तिला तिच्या आईची गरज आहे. आणि तिसरं म्हणजे इकडे त्या राकेशने ब्लँक चेकवर देऊन सही करून आता किती पैसे काढायला लावलेत कोणास ठाऊक. तर आता काय होणार, काय देव जाणे. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा.